नमस्कार मंडळी. तर बीडमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेली कळंबमधील एक महिला जी ॲम्ब्युलन्समध्ये होती, तर तिचाच मृतदेह आता सडलेल्या अवस्थेमध्ये सापडलेला आहे. आता ह्या सडलेल्या मृतदेह सापडल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. संतोष देशमुख यांच्या काय पुरावा त्यांच्याकडे होता का, किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये जो डाटा होता त्याच्यामध्ये का अजून काही पुरावे होते का, का या महिलेला कोणी सुपारी देऊन तिचा कट रचून तिला संपवलेला आहे का, का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर या महिलेला ज्यानं मारलं होतं ते 2 आरोपी पकडले गेलेले आहेत. परंतु हे सर्व असलं तरी मात्र बीडमधील ज्या घटना होत आहेत आणि हे संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी काही संबंध आहे का नाही, त्याचा सर्व आपण आढावा याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा मंडळी, त्या मृत महिलेच्या मृतदेहासोबत तो जण मारलेला आहे तो 2 दिवस झोपला होता आणि तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्यामुळं ते बाहेर येऊन त्यानं बाहेर कुलूप लावून फरार झाला. अशा प्रकारे आरोपीनं हे थरारक कहाणी सांगितलेली आहे. बघूया त्याचं काय म्हणणं आहे आणि कशामुळं त्या महिलेला संपवलेलं आहे. परंतु त्याआधी संतोष देशमुख यांची हत्या आणि या महिलेशी काय संबंध आहे त्याच्यावर एकदा आपण नजर टाकूया. बघा, तुम्हाला माहिती असेल बघा, पाठीमागच्या काही दिवसामध्ये सुप्रियाताई सुळे यांनी काही दिवसापूर्वी मासाजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती बघा. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना बीड पोलिसांनी रचलेल्या कटाबद्दल सांगितलं होतं. संतोष देशमुख यांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली तेव्हा गावकरी तिकडे गेले. पोलिसांना संतोष देशमुखांना कुठे नेण्यात आले आहे तिथपासून त्यांच्या मृतदेह केजमध्ये आणून टाकेपर्यंत सगळी माहिती गावकऱ्यांना होती. गावकरी संतोष देशमुखांच्या मृतदेहापाशी पोहोचले तोपर्यंत पोलिसांनी तिकडे एक रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आणली होती. याच ॲम्ब्युलन्समध्ये संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न नेता तो कळंबच्या दिशेने नेण्यात आला होता. तिकडे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते. या महिलेशी संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध होते. त्यांच्यातील या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाली असं बीड पोलिसांना दाखवायचे होते. मात्र मासाजोग गावातील तरुण आणि ॲम्ब्युलन्सचा पाठलाग करत असल्याचा हा प्लॅन त्यांचा फसला असं गावकऱ्याने सुप्रिया सुळे यांना पाठीमागे सांगितलं होतं. आणि ही कळंबमधली जी महिला आहे ती हीच महिला आहे. तिचा आता मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये सापडलेला आहे. तर हिला कशा प्रकारे संपवण्यात आलेला आहे स्वतः आरोपीनंच सर्व थरार सांगितलेला आहे. तर या प्रकरणी आता बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 2 त्या मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. तर रामेश्वर उर्फ राम्या माधव भोसले आणि दुसरा आरोपी आहे ते म्हणजे उस्मान गुलाब सय्यद, अशी 2 आरोपीचे नाव आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर आरोपीने हत्येची कबुली दिलेली आहे. तसेच आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात भयानक त्यांना घडलेला प्रकार सांगितलेला आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबत त्याच खोलीत 2 दिवस झोपला होता अशी थरारक माहिती त्यांना दिलेली आहे. मृतदेहा शेजारी बसूनच त्यानं जेवणही केलं. मात्र 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची बॉडी घेऊन बाहेर पडला. त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेनं आपल्या केजमधील मित्राला येऊन ते मृतदेह दाखवला. रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तर त्याचे काही आक्षेप असलेले किंवा त्याचे जे प्रायव्हेट व्हिडिओ आहेत किंवा फोटो आहेत ते दाखवत मयत महिला जी आहे ती आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्यानं पोलिसाला दिलेली आहे. तर 22 मार्च रोजी ही हत्या घडली आहे आणि त्या दिवशी महिलेनं आरोपीला ज्यानं तिची हत्या केलेली आहे तिला उठबशा देखील काढायला लावल्या होत्या आणि याच्यामधूनच त्यानं ही हत्या केल्याचं असं त्यानं पोलिसाला सांगितलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जसजसा हा तपास पुढे जातोय तसे त्यातील धागेदोडे बीडमधील हत्या प्रकरणाशी जोडले जात आहेत. रामेश्वर भोसले हा मनीषा बिडवे याच्याकडे चालक म्हणून काम करत होता. तर पोलिसांनी दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ दाखवून मनीषा त्याला वारंवार छेडत होती. या घटनेनंतर संतापाच्या भरात आरोपीने तिची हत्या केल्याची अशी माहिती त्यानं पोलिसाला दिलेली आहे. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी हत्येचं कारण अनैतिक संबंध आणि पैशावरील वाद असल्याचं सांगितलं आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी महिलेचा काही संबंध आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या मुद्द्यावर भाष्य टाळलं असून तो तपासाचा भाग असल्याचं त्यांना नमूद केलेलं आहे.
कळंब येथील द्वारका नगरीमध्ये वसाहतीत राहणारी मृत महिलेची माहिती अशी की मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा हे त्या महिलेचं जन्मगाव आहे. तर ते बीड जिल्ह्यातील आडस हे महिलेचं माहेर आहे. कळंब शहरातील द्वारका नगरीत वसाहतीत ते एकटीच राहत होती. मृत महिला खाजगी सावकारी देखील करत असल्याचं समोर आलेलं आहे. तसेच अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचं उघड झालेलं आहे. महिलेच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर घरात मृतदेह आणि बाहेरून कुलूप लावलेलं होतं. अशा प्रकारे या मनीषा भिडवे यांची माहिती होती आणि त्यांना अशा प्रकारे संपवण्यात आलेलं होतं. तब्बल 2 दिवस जो आरोपी जो भोसले आहे, राम्या भोसले उर्फ रामेश्वर भोसले, हे जो आरोपी आहे तो तिला मारून अक्षरशः 2 दिवस तिथंच झोपला, 2 दिवस तिथंच खाल्लं पिलं आणि नंतर त्या महिलेचा किंवा त्या सडलेल्या शरीराचा वास आल्यानंतर तो बाहेर आला आणि बाहेरून कुलूप लावल्याची अशी घटना घडलेली आहे. परंतु आता या मृतदेहामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की या महिलेकडे संतोष देशमुख प्रकरणाशी काय प्रूफ होता किंवा यांच्याकडे काय प्रायव्हेट व्हिडिओ होते किंवा काय अजून काय माहिती होती, असे अनेक प्रश्न अनेकांना पडू लागलेले आहेत. मात्र पोलिसांनी यावर काय नमूद केलेलं नाही. तो एक तपासाचा भाग आहे आणि संतोष देशमुख याच्या प्रकरणाशी काही संबंध नाही असं देखील पोलिसांनी यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. तर हे जे ड्रायव्हर होता, तिचा चालक ड्रायव्हर रामेश्वर भोसले, त्यानेच ची हत्या केलेली आहे. त्याचे काय जे त्याचे प्रायव्हेटचे जे काही कारनामे अगोदर असतील झालेले, त्याचे प्रायव्हेट व्हिडिओ म्हणा किंवा फोटो त्या महिलेकडे असतील आणि अनैतिक संबंधामधून ही हत्या झाल्याचं त्यानं स्पष्ट सांगितलेलं आहे. यामध्ये बघा असे अनेक प्रश्न पडत आहेत की असं कुठंतरी बऱ्याच जणांना वाटत आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी एक मोठा पुरावा या महिलेकडे होता आणि त्याच्यामधून ती हत्या करण्यात आलेली आहे असं अनेक जणांचं म्हणणं येत आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे नक्की कमेंटमध्ये करा. काय वाटते तुम्हाला, खरंच हे या हत्या प्रकरणाशी संबंधित आहे का? त्यावर आपल्याला एक अंदाज लागून जाईल आणि लवकरच येऊया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बघत राहा रास्त मराठी.